जय भीम, नमस्कार. रेसिपी ऑफ नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे. आज बघा मी तुम्हाला एक नवीन अशी रेसिपी दाखवणार आहे. हे बघा काय आहे तर याला रताळे म्हणतात. यापासून आपण आता खूप छान पुरणपोळी बनवू. ही खायला खूप सुंदर लागते आणि पौष्टिक पण आहे. याकरिता मी हे रताळे धुवून घेतलेले आहे आणि आता याला कुकरमध्ये 4 शिट्ट्या काढून घेणार. बघा आता यामध्ये मी हे शिजायला अर्धा लोटा पाणी घातलेलं आहे. याला आता आपण 4 शिट्ट्या काढून घेऊ. आता हे रताळी उकडून घेतलेली आहे आणि यापासून आता आपण पुरणपोळी बनवणार आहोत. याचे आपण आता असे कवर काढून घेऊ. हे बघा आता याचे टरफल आहे ते आपण असे काढून घेऊ. हे कच्चे असताना काढताना थोडा लवकर निघत नाही, पण हे शिजल्यावर याचे कवर हे लवकर निघून जातात. यापासून आता आपण पुरणपोळी बनवणार आहोत. मी बाजारातून 1 किलो रताळी आणली होती. त्यापैकी हे बघा अर्धा किलो रताळी मी अशीच खाण्यासाठी ठेवली आहे. याला उकडून आपण खाऊ शकतो आणि ही बाकीच्या रताळीचे आपण पुरणपोळी बनवू. हे बघा आता आपण या मॅशरनी याला मॅश करून घेऊ. तुम्ही हरभऱ्याच्या डाळीची पुरणपोळी तर खाल्लीच असेल, पण आता रताळ्याची पुरणपोळी बघा कशी बनवून खायची. तर ही खायला खूप सुंदर लागते. पोळीमध्ये टाकायसाठी बघा मी हे 5 ते 6 विलायची घेतलेले आहे. याला मी आता खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार. रताळ्याचं मिश्रण चांगलं बारीक मळून घेतलं. यामध्ये मी आता विलायची पावडर घातलेली आहे आणि साखर पण मी बारीक करून घेतली. छोट्या वाटीने 1 वाटीभर साखर आहे. तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड करिता साखर कमी जास्त घेऊ शकता. याला आता आपण मिक्स करून घेऊ. बघा मी याची थोडी टेस्ट घेऊन बघितली. थोडी साखर कमी आहे यामध्ये. मी अजून अर्धी वाटी साखर घालत आहे. थोडं चवीपुरते मीठ. याला आता आपण मिक्स करून घेऊ. विलायची टाकल्यामुळे याला खूप छान वास येत आहे. हे बघा आता हे पुरण तयार झालं. आता आपण पोळी लाटून त्यापासून आता पुरणपोळी बनवू. हे बघा आता मी कणिक मळून घेतली आणि असे छोटे छोटे गोळे करून बघा अशा छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेतल्या. मी 2 पोळ्या लाटून घेतल्या. आता हे जे पुरण आहे ते आपण यामध्ये घालू. हे बघा असं पूर्ण पोळीला मी पसरवून घेतलेलं आहे. आता ही जी वरून पोळी बनवलेली आहे ती मी इथे लावून घेणार. बघा आता आपली अशी पुरणपोळी तयार झाली. त्याला आता आपण बाजूनी थोडं लाटून घेऊ. आपण जर छोटे गोळे घेतले आणि छोट्या जर पोळ्या बनवल्या तर छोटी पण पुरणपोळी बनेल. तुम्हाला ज्या साईजची हवी आहे त्या साईजची तुम्ही बनवू शकता. बघा आता आपली अशी पुरणपोळी तयार झाली. याला आपण तव्यावर भाजून घेऊ आणि आता आपण दुसरी पण पुरणपोळी बनवून घेऊ. आता मी गॅसवर तवा गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये मी आता हे तूप घालत आहे. बघा आता ही पुरणपोळी मी इथे भाजून घेणार आहे. वरून थोडं तूप लावून घेऊ. आपण 2 ते 3 मिनिट दुसऱ्या बाजूने पण भाजून घेऊ. पुरणपोळीचा साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा ठेवू शकता. बघा आपली आता दुसरी पुरणपोळी पण तयार झालेली आहे. याला आता आपण काढून घेऊ. ही पुरणपोळी शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे आणि पचायला हलकी आहे. हे बघा हा माझा भाचा आहे अनिश मेश्राम. मी अनिशसाठी रताळ्याची पुरणपोळी बनवली. आता मी अनिशला हे टेस्ट करायला देणार आहे. बघ अनिश टेस्ट करून कशी झाली तर. अनिश पुरणपोळी खाऊन बघ कशी झाली तर. खूप चांगली झाली मामी. तुला आवडली का पोळी? हो. बरं बरं. तुझ्या पण मम्मीला अशी रताळ्याची पुरणपोळी बनवून मागशील. हो. थँक्यू अनिश. वेलकम. ही पुरणपोळी याप्रमाणे आपण अर्धा किलो रताळ्याच्या बघा 7 ते 8 पुरणपोळ्या बनवून घेतल्या. या खायला खूप सुंदर लागतात आणि शरीरासाठी पण खूप आरोग्यदायी आहे आणि पचायला खूप हलक्या असतात. त्यामुळे सर्वांनी अशा रताळ्याच्या पोळ्या बनवून खा व हेल्दी रहा. धन्यवाद.